राधा कृष्ण BTCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हरिविजय ग्रंथ अध्याय पहिला. मंगलचरणम. जयती सिंधुरगदनो देवो यत्पादकञ्जस्मरणं वासरमणिरीव तमसां राशीनाशयति विघ्ननामं या कुन्देतु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवो सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वेपि सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित् दुःख माजुयत. श्रोतां वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरद हरि विठ्ठल पार्वतीपते हर हर महादेव सीताकांत स्मरण. जय जय राम, जय श्री राम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. ओम नमो जगद्गुरु उद्धारा. श्रीमती माती रविहारा पुराण पुरुषा दिगंबरा ब्रह्मानंदा सुखाब्दे तू सकळ श्रेष्ठ साचार तुची आदी मायेचा निजबर ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे पुत्र निर्मिले अंत ब्रह्मांडे त्या हाती तुची घडविलीचे जगतपती सकळ देव वर्तती तुझ्या सत्य करून या तुझी झालासी गजवदन चतुर्दश विद्यांचे भुवन महासिद्धी कर जोडून सदा तिष्ठती तुझ पुढे जे अनंत कल्याण वरद मूर्ती त्रैलोक्य भरती तुझी कीर्ती सुरासुर तुझ नमिती श्री गणपती दयार्णवा. अरुण संध्या राग रत्नज्योती की उगवला बाळ गभस्ती तैशी गणपती तुझी अंगकांती आरक्त वर्ण दिसत असे की शेंदुरे चर्चेला मंद्राचळ परमतेज झळके सोज्वळ विशाळ उदर दोंदिल माझी त्रिभुवन साठवले दुग्ध समुद्री ओपिले की निर्दोष यश आकारले तैसे शुभ्र वस्त्र परिधान केले ध्यानी मिरवले भक्तांच्या विनायक पूचे कटीसूत्र तळपे विराजमान विचित्र जांबू नद सुवर्ण पवित्र त्याचे अलंकार सर्वांगी जैसा पौर्णिमेच्या नक्षत्रनाथ तैसा एक दंत झळकत की सौदामिनी लखलखित मेघमंडळा वेगळी परशु अंकुश इक्षु दंड पाश गदा दंतखंड पंकज आणि कोदंड अष्टहस्ती आयुधे गणपती तुझे नृत्य देखून सदाशिव सदा सुप्रसन्न सकळ देव टाळ घेऊन उभे राहती नृत्यकाळी धीमकिटी तकधा विचित्र राग गौलकता संगीत शास्त्र नृत्यकळा देखुनी देवांचे नेत्र पाती हलवू विसरले गंडस्थळीचा दिव्य मोद त्यावरी रुंझंती षटपद सव्य भागी देवांचे वृद वामभागी दानवपै अष्टसिद्धी चामरे घेऊनी वरी वारिती अनुदिनी शृंगी भृंगी मृदंगी दोन्ही वाद्यकळा दाविती सुरासुर पाहती नृत्य कौतुक जेथे जेथे तुटे थाक मान तुकाविती ब्रह्मादिक ताल संकेत देखता हस्त संकेत दावी गणपती तत्पडे प्राय मृतिका झळकती सर्व अलंकारांची दीप्ती पाहता भुलती शशी सूर्य ऐसा तू महाराज गणनाथ तुझे कोणावर महत्व आरंभला हरिविजय ग्रंथ पावई आम्हा सिद्धिते जैसा अभ्रक छंद घेत पिता कौतुके लाड पुरवित तैसी येथे पदरजना समस्त गजवदना पुरवितू तुझे नाम घेता गणपती विघ्ने 12 वाटा पळती तैसा प्रगटता झंझा मारुत जलद जाल वितुळे पै मृगेंद्र येतो एकता कानी मातंगा पळता थोडी मेदनी की हरी नाम घोष एकता कानी दुरी पळती भूत प्रेत की जागा देखुनी घरधनी तस्कर पळती त्याची शनी तैसे तुझे नाम घेता वदनी विघ्ने पळती गजवदना देवा तुझे स्तवन न करवे आकाश गवसनी न घलवे जलनिधी केसा साठवे मुंगीचे या उदरात पृथ्वीचे वजन न करी कोणी मुष्टीन माये वासरमणी ब्रह्मांड विदारित वायू बांधोनी पालवी कुणा आणवे ऐसा तू सिद्धी विनायक तुझ दुसरा नसे नायक तुझ्या कृपेने सकळीक शब्द ब्रह्म आकळे आता नमो वागीश्वरी परा पश्यंती मधमा वैखरी चहू वाचांची ईश्वरी कमलोद्भव तनयाजे अंबे तुझी कृपा जोडे तरी मुकाही वेदशास्त्र पडे तू स्नेहे पाहसी पाषाणाकडे परी तो होय महामनी माते तुझे निवरदाने जन्मांतही पारखे रत्ने टंकते होते राणे कृपेने तुझ्या सरस्वती तू कवी मानस मांदूस रत्न सकळ मृत्युकांचे निज जीवन अंबे तुझे चातुर्य देखून रमा उमा लज्जित तुझे सौंदर्य देखून गाडे मनमत होऊन राहिले वेडे अष्टनायिका तुझ पुढे अद्वदन पाहती तू बोलसी जेव्हा वागीश्वरी दंत तेजे झळके धरित्री
तेथीचे खडे निधारी पद्मराग पायी होती. अंबे तुझे जेथे उमटती चरण, तेथे लोळे वसंत येऊन, त्या सुवासा वेधून भ्रमर तेथे रुंजती. तुझ्या अंगीच्या सुवासे करुणी, दाही दिशा गेल्या भरोनी, परब्रह्मी उठली जय ध्वनी. आदिजन्नी तेची तू, तप्त सूर्य जैसे सुरंग, तैसे जन्नी तुझे सर्वांग. पंकज नेत्र सुरेख चांग, अंधर बिंबासारखे सरळ नाशिका विशाळ भाळ, कर्णिका ताटकांचा झळाळ, की शशी सूर्य निर्मळ. कर्णी येऊन बैसले, कर्णी मुक्त घोष ढाळ देती. गंडस्थळी देसे प्रदीप्ती, की नक्षत्रपुंज एकत्र स्थिती. कर्णी लागती शारदेच्या, गळा मोतियांचे दिव्य हार, शुभ्र कुचंकी शुभ्र वस्त्र, आपाद मस्तकावरी समग्र. दिव्य अलंकार झळकती, आरूढली हंसासनी, दिव्य वीणा हाती घेऊनी. आलाप करिता मधुर ध्वनी, सुरवर ऐकुनी तटस्थ. सुरासुर गणगंधर्व सिद्ध चारण मुनी पुनंग. अंबे तुझ्या चरणी भाव, धरती सर्व आदरे. श्रीधर निज भावे करून, ज्यांनी तुझ अनन्य शरण. माझ्या जिव्हाग्री राहून, हरिविजय ग्रंथ बोलवी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. गणेश सरस्वतींचे स्तवन, वदविले जेने दये करून. तो ब्रह्मानंद श्री गुरुपूर्ण, त्यांचे चरण वंदुता आता. तो ब्रह्मानंद पिता निश्चिती, सावित्री त्याची शक्ती. ही तो आदिपुरुष मूळ प्रकृती. माता पिता वंदिली, ब्रह्मचर्य गृहस्थ श्रम करून. वानप्रस्थी आचरून, संन्यास दीक्षा घेऊन. त्रिविध आश्रम त्यागिले, पंढरी भीमातटी. समाधिस्थ वाळवंटी, पूर्ण ज्ञानी जैसा दुर्जटी. तपस्यान माझी श्रेष्ठ, ज्याशी बाळपणापासून. पर नारी माते समान, परद्रव्य पाहे जैसे वमन. आनंद घन स्वरूप पै, कामादिक षडवैरी. जेने लटोनी घातले बाहेरी, ज्याच्या कृपावलोकने निर्धारी. ज्ञान होय प्राणिया, जे निस्तिम वेदांत ज्ञान. जे ज्यांची कर तलामलक पूर्ण, वंदिले त्याचे चरण. ग्रंथारंभी आदरे, गुरुपद सर्वांत श्रेष्ठ. त्याहुनी नाही कोणी वरिष्ठ. कल्पवृक्ष म्हणावा विशिष्ट, तरी कल्पिले पूर्वी तो. माता पित्यांचा मान, जरी म्हणावा सद्गुरु संपूर्ण. ती उपमा येथे गौण, न घडे जाण सर्वता. ज्या ज्या जन्मात जाय प्राणी, तेथे माय बापे असती दोन्ही. परी सद्गुरु कैवल्य ज्ञानी, तो दुर्लभ सर्वदा. जरी अनंत पुण्यांचा राशी, तरीच भेटी सद्गुरुशी. नाही तरी व्यर्थ नर देहाशी, येऊनी सार्थक काय केले. श्री गुरु वाचूनी होय ज्ञान, हे कालत्रयेन घडे पूर्ण. आत्मज्ञाना वाचून सुटका नव्हे कल्पांती. श्रीरामवतार परिपूर्ण, तोही धरी वशिष्ठाचे चरण. श्रीकृष्ण ब्रह्म सनातन, अन्य शरण शांदीपान. व्यास नारदाशी शरण रिघे, इंद्र बृहस्पतीच्या पाया लागे. उमा शिवाशी शरण रिघे, आत्मज्ञान प्राप्तीशी. शुक नारद प्रल्हाद, वाल्मिक वशिष्ठादी ऋषी वृंद. इतकेही गुरुपद कमळींचा आमोद, भ्रमर होऊन सेविती. उद्धव अर्जुनादिक भक्त, गुरुभजनी रतले समस्त. अपरोक्ष ज्ञान प्राप्त, सद्गुरु वाचुनी न घडे. दुग्धीज नवनीत असे, हे आभाल वृद्ध जाणत असे. परिमंथना विन पैसे, हाती सापडे सांगपा. उगीचे दुग्ध घुसळिले, अवघा वेळ जरी शोधिले. परी हातवटी वेगळे, नवनीत न सापडे. जेथे जेथे प्राणी बैसत, तेथे तेथे निधाने असती बहुत. परी अंजन नेत्र न घालित सत्य, न सापडती खनिताही. नेत्र उत्तम सतेजपणी, परी नुगवता वासरमणी. जवळी पदार्थ असोनी, न दिसे नैनी प्राणिया. तेसे सद्गुरु चरणी शरण रिगता. अप्रोक्ष ज्ञान न लागे हाता, या लागी ब्रह्मानंदाची तत्वता. शरण अनन्य मी असे, श्री गुरुराया तू समर्थ. हा हरिविजय आरंभिला ग्रंथ, शेवटाशी पावो यथार्थ. तुझ्यावरे करून या, तू मेघ वर्षीशी दयाळ. तरीचे हे ग्रंथ रोप वाढेल, साधक चातक तृप्त होतील. भक्तीची ओल बहु होय, माता करी प्रतिपाळ. तो बाढो लागे पाळ, तुझ्या कृपे विन न बोलवे सर्वथा. जोवरी नाही वाजविता, तो पावा न वाजे सर्वथा. सूत्रधार न हलविता, काष्टपुतळा नाचेना. ऐसे ऐकुनी श्री गुरुनाथ, म्हणे सिद्धी पावेल सकळ ग्रंथ. आता बंधू श्रोते संत, जे कृपावंत सर्वदा. जे चातुर्यर्णविरीची रत्ने, की शांती भूमीची निधाने. की भक्ती वनींची सुमने, विकासली साजिरी. की ते वैराग्य अंबरीचे दिनकर. की अक्षय विज्ञानानंद चंद्र. की अप्रोक्ष ज्ञान समुद्र, न लागे अंत कोणाते. की ते प्रेम गंगेचे ओघ. की ते स्वानंद सुखाचे मेघ. अखंड धारा अमोघ, वर्षती मोक्षांचातका. की ते श्रवणामृताचे कुंभ. की ते कीर्तनाचे अचल स्वयंभ. की ते स्मरणाचे सुपघ, ध्वजेचे पूर्ण उभारले. की ते हरिपद्मिनीचे भ्रमर. की ते विवेक मेरूचे शृंगे सुंदर. की ते क्षमतेचे तरुवर, चिदाकाशी उंचावले. की ते मनन जळीचे मीन. की ते भवगजावरी पंचानन. की परमार्थाची सदने पूर्ण, निर्मळ शीतळ सर्वदा. की ते दयेचे भंडार. की उपरतीचे माहेर. की कीर्तीचे जहाजे थोर, भक्ती शीड फडकेवरी. की परलोकीचे सोयरे सखे. की ते अंतकाळीचे पाठी राखे, वैकुंठनाथ ज्याचे भाके. गुंतोनी तिष्ठे
तयापासी ऐसे ते महाराज संत, जे सगळ्यांवरी कृपावंत, जे दीन वत्सल भेदरहित, आप पर नेनतीचे, देवां समान म्हणावे संत, हे गोष्टीच असमंत. देव जैसी भक्ती देखती सत्य, होती तैसे प्रसन्न, जे सेवा करीती बहुत, त्यांचे उत्तम फळ देत, जे भजन न करिता यथार्थ, त्यांवरी देव कोपती, त्याची दरिद्र आणुनी, प्राणियांशी पाडिती अधपत्नी, तैसे नव्हे संतांची करणी, समान सर्वांते, सर्वांवरी दया समान, एक उत्तम एक हीन, हे न देखतेची संत पूर्ण, जन वन समान त्यांशी, एकाचे करावे कल्याण, न भजे त्याचे अकल्याण, देवांचे कर्तृत्व पूर्ण, संत समान सर्वांते, जैसा कायेचा विचार होत असे, तैसी तैसी छाया दिसे, आपण बैसा छाया बैसे, उठता उभी ती होय, जैसी काया तैसी छाया, याची प्रकारे देवांची क्रिया, तैसी नव्हे संतांची चर्या, समान सर्वांशी, वरकड जना समान संत, ऐसी बोलताची मात, तो पावेल अधपात, दुष्ट बुद्धी दुरात्मा, समुद्र आणि सौंदनी, तारांगण आणि वासरमणी, कचोटी आणि महामणी, मेरू मशक समनवे, थिल्लर आणि गोदावरी, राजा आणि दरिद्री, योगी आणि दुराचारी, कैसे समान होती पै, कस्तुरी आणि कोळसा, केसरी आणि म्हैसा, मनुष्य आणि महेशा, कैसी साम्यता होईल, सुपर्ण आणि वायस, पाषाण आणि परिस, बाभळ आणि सुरतरुस, समानत्व कदा नोहेची, तैसे संत आणि इतर जन, जे लेखिती समसमान, ते नरदेहासी येऊन, पशु जैसे मूढ पै, असो ऐसा संतांचा महिमा, वरुण शक्ती शिव ब्रह्मा, संत संघांच्या सुखाची सीमा, न करवेची कवनाते, ते संत महाराज सज्जन, ग्रंथारंभी त्यांशी नमन. श्री वेदव्यास जगदभूषण, सत्यवती सुतपै, ज्याच्या मुख कमळापासून छिद्र द्रवला परिपूर्ण, त्या वाङ्मय अमृते करून, त्रिजग जाणे झाले हो, की एक मुखाचा ब्रह्मदेव, की साक्षात द्विबाहू रमाधव, की भाललोचन शिव, स्वयमेव अवतरला, तो महाराज कृष्ण द्वैपायन, अवतरला लोकहिता लागून, सदा निगम कमल विकास पूर्ण, व्यास चंडांशू देखता, जो वसिष्ठाचा पंतू होय, शक्तीचा पुत्र निसंशय, त्या पराशर सुताचे पाहे, महत्व कोणा वर्णवे, ऐसा तो शुक तात्पूर्ण, सत्यवतीचे हृदयरत्न, त्या जगद्गुरूचे चरण, प्रेम भावे वंदिले, नमतो वाल्मिकी आता, जो कोटी ग्रंथ करता, जो नारद कृपेने तत्वता, श्रीरामकथा बोलिला, ज्याच्या गोत्री जन्मलो स्पष्ट, नमतो स्वामी श्री वशिष्ठ, ज्ञानजयांचे अतिवरिष्ठ, शांती क्षमेचा सागरू जो, दर्भावरी जेने पृथ्वी धरली, रवी समान ज्याची साठी मिरवली, कमंडलू ठेवून भूमंडी, कंभूद्भव नेला साक्षीते, ही कथा सांगावी समस्त, तरी विशेष वाढेल ग्रंथ, ऐसा तो वशिष्ठ मुनी समर्थ, नसे अंत ज्ञाना ज्याच्या, जेने उपदेशला रघुनाथ, जो बृहद्वासशिष्ट श्रेष्ठ ग्रंथ, 36 सहस्र लोक निश्चित, वाल्मिक मुनी कृतपै, जो सूर्यवंशाचा आदिगुरु, जो ऋषीन माझी महामेरू, ज्यांचे कुळी व्यास मुनीश्वर, रमानाथची अवतरला, ज्याच्या उदरी छिद्रत्न, जन्मला शुक गुणनिधान, तेने भगवंताचे श्रवण, परीक्षितशी जाण करविले, नमो तो स्वामी शुक, जेने जिंकिले अरी कामादिक, ज्याचे तपस्तेज अधिक, तमांतक दुसरा, शुक असता शुद्धवनी, शळू आली रंभेची भगिनी, ती निस्तेज होऊनी ते क्षणी गेली लाजुनी स्वर्गाते, ज्याच्या मुखी श्री भागवत प्रगटला दिव्य ग्रंथ, जेने उद्धरला अभिमन्युसुत, भागवत धर्म सांगोनिया, बहुपुराणे बहुग्रंथ, त्यात मुकुट रत्न भागवत, जैसा सगळ्यात मुख्य वैकुंठनाथ, तैसाची ग्रंथ पूज्य हा, जैसा देवान माझी सहस्रनयन, की द्विजान माझी सुपर्ण, की तारांगणा माझी अत्रिनंदन, तैसे जान भागवत, भोग्यान माझी धरणीधर, की तपियान माझी श्रेष्ठ पिनाकधर, की नवग्रहान माझी दिनकर, श्रेष्ठ तैसा विराजे, की हिरे माझी हनुमंत, की पोलक्यान माझी अंगिरासुत, की शास्त्रान माझी वेदांत, मुख्य जैसे सामान्य पै, आश्रमात चतुर्थाश्रम पूर्ण, की क्षेत्रान माझी आनंदवन, की शास्त्रान माझी सुदर्शन, तैसे जान भागवत, की वनचरान माझी हरिथोर, की धनुर्धरान माझी रघुवीर, की धातून माझी शातकुंभ सुंदर, तैसेची जान भागवत, त्याही माझी दशम, केवळ हरिलीला उत्तम, बोलिला व्याससूत परम, हृदगत गृह्य जे का, दशमानी हरिवंश, अनेक पुराणींच्या कथा विशेष, बोलिले कवी महापुरुष, श्रीकृष्ण लीलामृतपै, तितुक्यांचा जो मतितार्थ, तो हा हरिविजयी ग्रंथ, दुजा नाही विपरीतार्थ, सत्य सत्य त्रिवाचा, ऐका हो श्रोते सादर, संपलिया राम अवतार, पृथ्वीवरी दैत्य थोर, मागोती सैरा माजले, कंस चाणूर मुष्टिक, अगबक केशी प्रलंबादिक, शिशुपाळ वक्रदंत चैत्यवाद नायक, जरासंध मातला, जरासंधाच्या बंदीशाळे, 22 सहस्र राजे पडिले, भौमासूर माजला बळे, लोक पिडिले चतुर्दश, बाणासूर काल यवन, करती पृथ्वीचे कंदन, गायी आणि ब्राह्मण, टाकीती मारून दुरात्मे, कौरव दुष्ट माजले, राक्षस पुन्हा जन्मले, कलीचे स्वरूप सगळे, दुर्योधन जन्मला, कंस आणि काल यवन,
मोडिती ब्रह्मांनी त्यांची सदने. जो करी विष्णुपूजन त्यासी मारून टाकती. न चाले अनुष्ठान तप. राहिले ऋषींचे ध्यान जप. वर्तू लागले थोर पाप. धरा कंप चाहाला. गायीच्या स्वरूपी धरित्री उभी ठाकली ब्रह्म्याच्या द्वारी. हाक फोडून आक्रोश करी बुडाले बुडाले म्हणत असे. मज न सोसवे दैत्य भार. पाप वर्तले अपार. सकळ विष्णू भक्त द्विजवर. पिडिली फार दैत्यांनी. ऐसी पृथ्वी आक्रंदनता. जवळी आला जगतपिता. पृथ्वीचे म्हणे तू आता. चिंता न करीत येथोनी. जैसे पर्जन्य काळी गंगेचे पूर. तैसे आले ऋषींचे भार. ब्रह्म्याशी म्हणती विप्र अनर्थ थोर मांडला. एक म्हणती कंसी गांजिले. एक म्हणती काली म्हणे पिडिले. एक म्हणती यज्ञ मोडिले भौमासुरे चांडाळे. एक म्हणती कन्या धोरणी गेला भौमासुर घेऊनी. स्त्रिया भ्रष्टविल्या दैत्यांनी. ऐसे पाप अवनी वर्तत. अवघ्या प्रजा येऊन ब्रह्म्यापुढे करती रुदन. तो कोल्हाळ ऐकून विस्मित झाला परमश्रेष्ठी. देवांसमवेत सहस्रनयन. तोही आला न लागता क्षण. वंदिले विष्णू पुत्राचे चरण. अतिप्रीती ते वेळी. ब्रह्मा म्हणे सहस्रनेता आता जावे क्षीरसागरा. ग्रहाने सांगावे जगदुद्धारा. तरीच कार्य साधेल आता देव ऋषी प्रजाजन. सांगते येऊन चतुरानन. क्षीरसागरा जाऊन कैसे स्तवन करतील. कैसा क्षीरसागरीचा महिमा कोणी रीती. तेथे परमात्मा शौनक विप्रोत्तमा सुत सांगे कथा ह्याची. परीक्षिताची सांगे व्यासनंदन. जन्मे जयासी सांगे वैशंपायन. त्याची प्राकृत भाषेत पूर्ण. श्रीधर सांगे श्रोतया. ब्रह्मानंद रूप तुम्ही श्रोते. कथा ऐका सावध चित्ते. जे एकता समजते कली किशबिलशे भस्म होती. इति श्री हरिविजय ग्रंथ संमंत हरिवंश भागवत चतुर संत श्रोते ऐकुत. प्रथमाध्याय पुढा. इति श्री प्रथमाध्याय समाप्ता. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. राधे कृष्ण. राधे कृष्ण. राधे राधे.